क्या आप भी हेयर लॉस से परेशान हैं? बढ़ती उम्र के साथ गिरते बाल भी आपको और बूढ़ा बना रहे? तो अब चिंता छोड़ दीजिए, क्योंकि डॉक्टर लुबनाज एब्सोल्यूट क्लिनिक आपके लिए लाए है हेयर ट्रांसप्लांट का ग्रेट वैल्यू ऑफर। 1 डे ट्रीटमेंट विद अनलिमिटेड ग्राफ्ट, साथ ही 4 GFC थेरेपी फ्री। ये सब सिर्फ 45,000 रुपये में। ये ऑफर सिर्फ 20 फरवरी तक सीमित है। तो आज ही कंसल्ट कीजिए डॉक्टर लुबनाज एब्सोल्यूट क्लिनिक और अपनी उम्र से 10 साल कम दिखिए। एट कोणार्क आर्केड, 2nd फ्लोर, जकात नाका, भिवंडी। महाराष्ट्र में महिलाओं की स्वास्थ्य और स्वच्छता को लेकर श्रमजीवी संगठन ने एक महत्वपूर्ण मांग उठाई है। संगठन के अध्यक्ष विवेक पंडित और विदुलता पंडित के मार्गदर्शन में ये मांग की गई है कि जिस तरह राशन की दुकानों पर अनाज, दाल और अन्य जरूरी वस्तुएं मिलती हैं, उसी तरह महिलाओं को सैनिटरी पैड्स भी मुफ्त उपलब्ध कराए जाएं। संगठन का कहना है कि आर्थिक रूप से कमजोर कई महिलाएं आज भी सैनिटरी पैड्स नहीं खरीद पाती, जिससे उन्हें विभिन्न स्वास्थ्य समस्याओं का सामना करना पड़ता है। महिला दिवस के अवसर पर उच्चगांव में 8 और 9 तारीख को आयोजित कार्यक्रम में रायगढ़ और पालघर समेत कई जिलों में करीब 400 से 500 महिलाएं शामिल हुईं। इस कार्यक्रम में प्रस्ताव पारित कर सरकार से मांग की गई कि हर तालुका के राशनिंग दुकानों के माध्यम से हर राशन कार्ड में दर्ज महिलाओं को हर महीने मुफ्त सैनिटरी पैड्स दिए जाएं। इस मुद्दे को वसई की विधायक स्नेहा पंडित ने विधानसभा में भी उठाया है। श्रमजीवी संगठन की महिलाओं का कहना है कि ये महिलाओं के स्वास्थ्य और सम्मान से जुड़ा अधिकार है और सरकार को इस पर जल्द निर्णय लेना चाहिए। आम्ही श्रमजीवी संघटना महाराष्ट्र ज्याचे अध्यक्ष आहेत विवेक पंडित भाऊ आणि विदुलताताई पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सॅनिटरी पॅड्स हे मोफत मिळण्यासाठी, म्हणजे जसं रेशनिंगच्या दुकानावरती रेशन असेल, डाळ भात ज्या काही गोष्टी मोफत मिळतात, तसंच सॅनिटरी पॅड्स पण मोफत दिले पाहिजेत। त्याचं कारण असं आहे की सॅनिटरी पॅड्स आजही आपण बघितलं तर काही महिला ज्या असतील त्यांना त्या आर्थिक दृष्ट्या त्यांचं सक्षम नसल्या कारणाने त्या गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे बऱ्याचशा रोगांना किंवा आजारांना महिलांना आज पण सामोरं जावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना भरपूर सारे आजार होतात। आणि त्यासाठी आम्ही श्रमजीवी संघटना उसगाव इथे 8 आणि 9 तारखेला महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतले होते आणि त्या कार्यक्रमासाठी सर्वच जिल्ह्यामधनं जिथे जिथे आमची संघटना आहे, रायगड झालं, पालघर झाले, जे तिथून महिलांना आम्ही सगळ्यांना आमंत्रण केलं होतं आणि जवळजवळ 400-500 महिला आम्ही होतो आणि त्या महिला दिनानिमित्त आम्ही असा ठराव घेतला की प्रत्येक तालुक्यामध्ये रेशनिंगच्या दुकानावरती सॅनिटरी पॅड्स हे दिले गेले पाहिजेत। कारण ते जसं आपण म्हणतो की ते मूलभूत अधिकार जे अनुच्छेद 21 आणि 20 मध्ये दिलेले आहेत, त्याचप्रमाणे हे पण हा आपण महिलांचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे। आणि त्यासाठीच आमच्या ज्या स्नेहाताई दुबे जे आहेत, विवेक भाऊंची जी मुलगी आहे स्नेहाताई पंडित, ज्या आज वसईच्या आमदार आहेत, त्यांनी हा मुद्दा जो आहे विधानसभेमध्ये मांडलेला होता आणि त्या जरी पण आज आम्ही इथे ग्राउंड लेवलवर भांडत असलो तरी पण त्या एक वाघिणीप्रमाणे आमच्या सगळ्या मागण्या ज्या मांडल्यात विधानसभेमध्ये, हा त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्या आम्हाला पावलोपावली मदत करत असतात आणि आमचे जे काही प्रश्न आहेत ते सरकारापर्यंत पोहोचवण्याचं काम आज ते एका वाघिणीप्रमाणे करतायत। आणि आम्ही आज ग्राउंड लेवलवरती सरकारला हेच आमचं निवेदन आहे की आम्हाला प्रत्येक महिलेला प्रत्येक रेशन कार्डावरती, मग ज्या पण मुलगी असेल, पत्नी असेल, जे असेल त्यांना दर महिन्याला रेशनिंगप्रमाणे सॅनिटरी पॅड्स हे दिले गेले पाहिजेत, एवढी आमची आज श्रमजीवी संघटनेमार्फत मागणी आहे।